सुस्वागतम। या विश्वाचा आराध्य दैवत विद्या देवता बुद्धी देवता श्री गणपती बाप्पा आई शारदा माता, या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज। अवघा उत्तर हिंदुस्थान त्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घातला असले मल्हारशाहीचे संस्थापक थोरले मल्हार होळकर। या हिंदुस्थानामध्ये ब्रिटिशांपासून सर्वात आधी स्वातंत्र्याची खेळी आणि स्वातंत्र्याचा विचार केला असे चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर। या विश्वाच्या पाठीवरती पुण्यश्लोकीपदी केवळ एका स्त्रीला मिळाली, ती माझी कर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर। महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि संतांच्या या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा याला नमस्कार करून या ओझर गावचं ग्रामदेवत आई दुर्गादेवी मणिरवळनाथ, माझ्या युवली गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी, कणकेची आई विसलाई देवी, मणी मोदोबा मणी देवरकर, यांचा धनी केदारली देवसवाटा, रंगदेवता जागे मालक, कुळदेवता आणि रसिक राजा तुम्हाला शाहीर महाराजांच्या गोडगादी बाबू रंगडे यांचे भिवाशंकर, यांचे बाबा राजाराम, पवन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य सुरेवाला शाहीर विकास सामोरे, नवलाई देवी नाथ
मंडळ म्युझिक केंद्र धनगरवाडा शाखा आणि रवळनाथ नाच मंडळ मोठे लांजा तुमच्या चरणाचे धूप बसवल्यावर कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. माझा ढोलकीपटू शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना. मॉनिटरला आउटपुट कमी होते. तर या ठिकाणी हे ओझरगाव जे असं प्रतीक आहे माझा हिंदुस्थान ज्याच्यामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश ज्या माझ्या देशाला असा इतिहास आहे. एका नव्या नवरीचे ज्या प्रमाणात सुंदर 2 डोळे तसे माझ्या भारतभूमीचे सुंदर 2 लेख ते म्हणजे हिंदू आणि मुस्लिम आणि याचं प्रतीक हा ओझरगाव. आणि या ओझरगावात येण्याआधी मला सर्वात आनंद याच गोष्टीचा वाटतो की इथे समोर बसलाय गणपती बाप्पा, त्याचा अध्यक्ष हिंदू आणि त्याचा खजिनदार मुसलमान, एकोपाचं प्रतीक. आणि ज्याने फूट पाडलेली आहे आणि त्याने एकदा माझ्या ओझरगावाला येऊन बघावं आणि खरा माझा भारत देश अशा ठिकाणच्या गावामध्ये राहतो. म्हणून मला या गोष्टीचं कौतुक आहे आणि याचा आदर ठेवून याचं माध्यम ठेवून याचं सादर ठेवून मी कार्यक्रम करणार आहे. या गावची पांढर गेल्या वर्षी बघा काही मंडळ लोक म्हणतात मी बोलतो जास्त, पण बोललाच पाहिजे. बघा पैसा आला बोललं की पैसे येतात. तरी अजून बक्षीस मध्ये आलेले नाही ती लहान ओळख. विनोद पटकरी त्या घरात आहे तर याच्यात बघताय बघतो. आज म्हणू विनोद पटकरे सामने खडा लांबोरे ढिसक्याव. जर या गावची गाव पांढर आई दुर्गादेवी धनी माझा रवळनाथ यांचं स्तवन गेल्या वर्षी गायलं, याही वर्षी गाणं, ज्या वर्षी मला बोलवणार त्या वेळेला माझ्या दुर्गादेवीचं स्तवन तुमच्या चरणाशी सादर करतोय. गाव धन्य हे ओझर, गाव धन्य हे ओझर, इथं मायेचा पाझर. गाव धन्य हे ओझर, इथं मायेचा पाझर. दुर्गा देवीचं मानाचं स्थान रुपड दिसतंय हो साजर. दुर्गा देवीचं इथं हे स्थान रुपड दिसतंय हो साजर. पांढरी शोभेतशी असा गणपतीचा बाजार, असा
माझ्या विठोबारायाचं मंदिर आणि गोसाईवाडी माझ्या बाप्पाचं मंदिर म्हणून गुरवाडीचं मंदिर विठोबाचं मंदिर बाप्पाचं गोसावीवाडीचं रामवाडीचं शोभतोय हनुमंत सह्याद्रीच्या या गरजा झाडीत खरडा देवीचं गाजर खरडा देवीचं गाजर तिथं जुळती कर्माचर खरडा देवीचं गाजर तिथं जुळती कर्माचर दुर्गा देवीच्या मानात स्थान रुपडा दिसतंय हो साजन दुर्गा देवीच्या मानात स्थान रुपडा दिसतंय हो साहेबावर सर्व धर्माचा मालिक लहान बाबाचा दरगाईचा एकी प्रकाश शांतीचा संदेश कर बुद्ध विहारी धुळती इथं बाबाचं मंदिर इथं हनुमंताचं मंदिर इथं विठोबारायाचं मंदिर इथं ग्रामदेवताचं मंदिर आणि इथं बाबा मलिक रेहान बाबाचा दर्गा आणि जगाला संदेश देणारा शांतीचा संदेश देणारा माझा बुद्ध आणि त्याचा बुद्ध विहार म्हणून बाबावर सर्व धर्माचा मलिक रेहान बाबाचा दर्गाईचा शांतीचा संदेश कर बुद्ध विहारी वांधरा चरणी नमन माझर हंसाई रत्नदेवी साजर वांधरा चरणी नमन माझर दुर्गा देवी समानात स्थान रुपडा दिसतंय हो साजन दुर्गा देवी समानात स्थान रुपडा दिसतंय हो साजन सावधन्य हे रोजर सावधन्य हे रोजर समाये चांबाजर सावधन्य हे रोजर समाये चांबाजर दुर्गा देवी समानात स्थान रुपडा दिसतंय हो साजन 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 दुर्गा देवी समानाचं स्थान रुपडा दिसतंय हो साजन अखंड हरदासवारीचा अखंड बाबुरांगले घराण्याचा बोल तू रे बोल गाव देवी तुझा भिवा शंकर बाब्या राजाराम गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर गणपती बाप्पा
नवतरुण मंडळ ओझर या मंडळाचे अध्यक्ष सर्वमान्य भरत गुरव माऊली आणि खजिनदार ऐकून घे शाईला लग्नाच्या पायला वठाण करायचं नाही ग. चाल आहे चाल आहे. तर बघा स्त्री अंगाची ठेवून जाण वस्त्रे करावी ग परिधान. तुम्ही माझ्या आया बहिणीचे आपण फक्त पुरुषाला दोष देतो पण कधीतरी आपल्यामध्ये सगळ्यात तुम्ही आपल्याकडे आत्मपरीक्षण करायचं. स्त्रीचं अंग म्हणजे काय? देवाची देणगी. ते नखशिकांतच ते पूर्ण झाकेलच पाहिजे. अगदी कोणी आम्हाला मागासलेले बोलले विचाराने मागासलेले बोलले तरी चालते. जी आपली संस्कृती आहे. आता मुस्लिम समाजात बघा आमच्या पूर्ण बुरखाच वरून खाली नखशिकांत तसेच सर्व धर्मांमध्ये आहे. डोक्यावर पदर. अरे पदरावर ना आठवलं बुवाने डोक्यावर पदर नव्हता घेतला. भटकरी घर वायवाजी आता काय होणार तुझं? अली वावर पे आता है अली वावर पे आता है उसको पडवल तोडका बोलते. आपण गावठी माणूस गावठी भाषा आहे. जरा कमी करा आवाज जाऊ दे मला. अली वावर पे आता है उसको पडवल तोडका बोलते हैं और शक्तितुरा में शायरों के टोपी नहीं पहनता उसको गोरखा बोलते हैं. फटकरे बुवा लय रागाला बघायचं माझ्याकडे. पिठला मागितलं तर मी डांगर देईन. पिठला मागितला तर पिठल्या सकट मी डांगर देईन आणि डोळं लाल करून बघितलं तर बाईला सकट डांगर लावीला. आणि अनेक बोलू आणि मला ही लय मजा येते. भुवांचं नमान आहे नमान. आल्या बोललं 14 विद्याचा दाता आणि 64 असं त्याची सुरुवात आहे. पण नमानात कोणी नाचवतात तेवढंच जरा वाईट ना. माझा माणूस लय गोड माणूस. जरा पॉट फक्त 7 महिन्याच्या गर्भावती सारखा आहे. बाकी माझा दोस्त लय भारी. भुवांना काही एकीने बोलायचं नाही. भुवांच्या घरापर्यंत जायचं नाही. कमरा खालचं काय बोलायचं नाही. आया बहिणी माझ्या बसल्या त्यांची मान खाली जाईल असं एक पण बोलायचं नाही. इथं मला लय जाऊन शिकवून गेले होते. परत ते शक्तीवाले कट करतात तुला मला तिथं ठेवतात. कुठतो नाही का वेंडी शेर बोलायचा ना. नमन करायचं हे बोल. अध्यक्ष आले आहेत माझे अध्यक्ष. त्यांना मी झाला त्यांना आला गुलाम आला काहीतरी म्हणून बसता करून काय या. आणि मला तर जादूगार म्हणतात त्यांना वेगळं म्हणायचं आहे. तुम्हाला सांगतो वरेनो भक्ता विश्वास ठेवायचा. अंधश्रद्धा पाहायची नाही तर काय पण म्हणून दे त्यांच्या घराचा भाग घेऊया. तर माझ्या आया बहिणींना पण विनंती आहे अंगभर वस्त्र असली पाहिजे. तर हा त्यांची चाल होती. स्त्री अंगाची ठेवून वस्त्र करावी ग परिधान. माझ्या गणाच्या जाऊन चरणी गावे त्याचे गुणगान. माझ्या गणाच्या जाऊन चरणी गावे त्याचे गुणगान. महालक्ष्मी कलापथक उन्हाळे कन्हेरेवाडी जी माझी शाखा होती ज्यांनी मला मदत केली अनेक वर्ष मला सोबत केली. अनिल पुजारी माऊली 200 रुपयाचा पारितोषिक. आता माझा गण गातोय प्रकाश बुवा पाजरे. माझ्या गणाचा भाग तुम्ही द्यायचा तुम्ही देणार हुशार आहे. रोजच नॅवरची जण रोजची मरण कसपटी जगणं किती रे भोगायचे.
प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी ना प्रॉब्लेम आहे. इथं बसलेले सगळे अगदी माझे टोले माऊली नजीरभाई टोले असतील, अध्यक्ष गुरुराव माऊली असतील, कोणी असेल, माझे बंधू फटकरे भाऊ असतील, माझे वासद असतील, कोणी शेवटच्या घटकापर्यंत माझ्या आया बहिणी, माझ्या लहान लहान पोरी, प्रत्येकाला कुठलं ना कुठलं टेन्शन आहे. आणि म्हणून बाप्पा तू उद्या जातोयस, वर्षाने येशील. आता घर सोन्यासारखं होतं रे, तू येतोस घरात गोकुळ होत. आणि कसं तरी कुठलं तरी काढवड करायची, तुझा सण साजरा करायचा, तुझ्याकडे सुख मागायचं. आणि नंतर तू जातोस घर मोकळा करून जातोस. सगळे इमोशनल, सगळ्या भावना बाहेर येतात आणि बाप्पा तुझ्या चरणाशी साकडत. रोजची मरण रोजची मरण कसपटी जगणं किती रे भोगायचे, तुझ्याशिवाय सांग गणेश बाप्पा हे कुणाला सांगायचे. अरे थारड घरचा सोडून जातो मग कशाला जगायचे. अरे थारड घरचा सोडून जातो मग कशाला जगायचे. तुझ्याशिवाय सांग गणेश बाप्पा हे कुणाला सांगायचे. अरे तुझ्याशिवाय सांग गणेश बाप्पा हे कुणाला सांगायचे. तुझ्याशिवाय सांग गणेश बाप्पा कुणाला सांगायचे. तुझ्याशिवाय सांग गणेश बाप्पा कुणाला सांगायचे. रोजची मरण कसपटी जगणं किती रे भोगायचे. थारड घरचा सोडून जातो कशाला जगायचे. तुझ्याशिवाय सांग गणेश बाप्पा कुणाला सांगायचे. तुझ्याशिवाय सांग गणेश बाप्पा हे कुणाला सांगायचे. तुझ्याशिवाय सांग गणेश बाप्पा हे कोणाला 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 सांगायचे. सांगावे वाटले विमान घटना होऊन गेली गाडीच फाटले. विश्व गेले लढी जीवासी प्रेम तारे आटले. सुचे जगाही नाही बाप्पा अंतरी दाटले. सांगे विकास गणेश करणी, सांगे विकास गणेश करणी, करणी लागायचे. तुझ्या उजायचा गणेश बाप्पा हे कोणाला सांगायचे. तुझ्याशिवाय सांग गणेश बाप्पा हे कोणाला सांगायचे. तुझ्याशिवाय सांग गणेश बाप्पा हे कोणाला सांगायचे. तुझ्याशिवाय सांग गणेश बाप्पा हे कोणाला सांगायचे. रोजची मरण कसपटी जगणं किती रे भोगायचे. थारड घरचा सोडून जातो कशाला जगायचे. तुझ्याशिवाय सांग गणेश बाप्पा हे कोणाला सांगायचे. तुझ्याशिवाय सांग गणेश बाप्पा हे कोणाला सांगायचे. या ठिकाणी माझा गण झालेला आहे. माझ्या हातात होईल कसं रे जाऊ चल गमन
जसं तुला डबल सीट बसवतो माझे भाई, तुला म्हणजे गवळणला म्हणून तुला, नाही तर शाहीर म्हणून आलात गेला, तर माझी गुहागरवरनं आलेली माझी गवळण तिला डबल सीट बसवतो आणि विलवडाच्या मोर कुठं तरी गोकुळ असेल तिथं फिरवतो. कुठं गेला तुषार? तर या ठिकाणी त्यांचा विचारणं, त्यांचा प्रश्न असा आहे की तुझं नाव मोठं आहे कृष्णा, तर मला गोकुळ फिरून दाखव. आणि त्यांच्या आमच्या गुरु गणपती घराण्याचे सगळे प्रश्न आत्मज्ञानाकडे जातात. ते वरून वरून सोपे वाटले तरी त्यांची खुली मोठी आहे, त्यांचं गांभीर्यता फार मोठी आहे. म्हणून शाहीर मी एकच शब्द वापरतो, प्रकाश पाजरे बुवा, बघा तुम्हाला पटतंय का? ते गोकुळ ही ज्याप्रमाणे नभांगण आहे, सृष्टी आहे, त्याप्रमाणे आपलं शरीर आहे. या नभांगणामध्ये ज्याप्रमाणे आपण पंचसृष्टी सांगतो, पंचमहाभूत, आप, तेज, आकाश, वायू, अग्नी, हे पंचमहाभूत ही शरीरात आहे. हे शरीर आला बघा, येऊन द्या. आता काय शरीर? पृथ्वी, शरीर, आप, तेज, वायू, आकाश, हे सगळं आत्मनेत आहे बघा. पाणी पण आहे, अग्नी पण आहे, आतली पोकळी म्हणजे आकाश, आणि हवा जाते ज्याला वात आपण म्हणतो, ऑक्सिजन म्हणतो, हे सगळं याच्यात आहे. हे गोकुळ म्हणजे आपलं शरीर. त्या शरीरातलं माझी राधा, माझा कृष्ण, हे जीव आणि शिव, जीव आणि शिव हा एका शब्दावरती तुमची गवळणीचा भाग देतोय. कारण राजापूर तालुका हा समजदार तालुका आहे, शक्तीपुरातला ज्ञानीवंत आहे, म्हणून काय सांगतोय, तुमची चाल देतोय, तुमचा भाग देतोय. विचारला प्रश्न, तुला लागलंय का खूळ, किती झाली व्याकुळ, तुला लागलंय का खूळ, किती झाली व्याकुळ, जीव शिवाच्या नात्यानं तुला जाऊ तुम्ही गोकुळ, जीव शिवाच्या नात्यानं तुला जाऊ तुम्ही गोकुळ, जीव शिवाच्या नात्यानं तुला जाऊ गोकुळ. गवण गातोय बुवा, याच्यात पण एक प्रश्न आहे घ्या. बुवांचं नाम जे फटकरे, माझे मित्र सामने खेळाला मोरे, तर काय म्हणतोय, म्हातारी मावशी, म्हातारी मावशी लय बाय खाऊशी, तोंडानं हाय लय फाटकी रे, काल्या इथं मी उभा होतो, नंदू जादूगार. अहो गोवा जादूगार म्हणजे काय भगत वाटलं तुम्हाला? मला नमनाची आठवण आली की नमन बरोबर तुमचं सगळ्यांचं पैसे गाडी बाई करून आणले, सगळ्यांचं पेट्रोलचं पैसे नाही वसूल केलं, सांगेन ते हरेल. हे बघते डोळे लाल करून गेले, दादागिरी करून गेले. तुम्हाला वाटलं मी घाबरेल? हो म्हणाल तर घाबरेल येतो बघ. अरे म्हातारी मावशी लय बाय खाऊशी, तोंडानं हाय लय फाटकी रे, कशी वाय फळ हात पाय झटकी रे. ये मावशे पोटूशे मावशे, कशी वाय फळ हात पाय झटकी रे, कशी वाय फळ हात पाय झटकी रे, आली हिच्या वनाय ती फटकी, कशी वाय फळ हात पाय झटकी, आली हिच्या वनाय ती फटकी, कशी वाय फळ हात पाय झटकी, आली हिच्या वनाय ती फटकी, कशी वाय फळ हात पाय झटकी, आली हिच्या वनाय ती फटकी. म्हातारी मावशी लय बाय मावशी, तोंडानं हाय लय
त्यांना असं काय म्हणत नाही मी, तुम्ही म्हणशील मला काय येतील तर दुसऱ्या वारीत लिहून ठेवतो. लांबोऱ्यावर नाही गाणं असणार, 100% लांबोऱ्यावर गाणं असणार. आलं मुज्जू शेठ जीत दीपक कानसे याचकडून माझ्या या भावाकडून 100 रुपयाचं पारितोषिक. खूप शुभाशुभात धन्यवाद. मुज्जू शेठ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. बुवा भारी घासून लावते, घासत आहे मी, घासतोय मी. मुज्जू शेठ तुम खुश हो जाओगे, याद रखो. प्रसाद कुर्ले माऊली पुन्हा 201 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे लॅमिनेशन करून बक्षीस लॅमिनेशन करून दिले. तिवरे गावचे सुपुत्र धावपटू मार्शल विजय तरळ, सुरक्षा रक्षक जवान, गुजरात राजस्थान रनर विजेता, 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन, 101 रुपयाचे पारितोषिक. माझ्या या विजय तरळ दादासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि कारण राजस्थान हाफ मॅरेथॉन, गुजरात हाफ मॅरेथॉन त्याच्याबद्दल वाद नाही. तर शाहीरांचा प्रश्न आहे. अनेकदा आम्ही त्यांच्या बाजू सोडून देण्याचा प्रयत्न केलाय, पण आमचे चिबडे माऊली म्हणा, मधुकर माऊली म्हणा, ही मंडळी तिथे काही चुका काढतात. बरोबर आहे, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. तर माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते. अनेकदा आम्ही उत्तर दिलं, विवरण केलेलं आहे, त्यांना पटत नाही. आम्ही पण बाबुरंगे घराण्यातले शाहीर आहोत. त्यांचे या घराण्याचे अनेकदा आम्ही प्रश्न फोडले, त्यांनी फोडलेले आहेत. आम्ही तुमचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न नक्की करणार. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रकाश पाजणे बुवा, लक्ष असावं. माणसाच्या शरीरातील मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे षडरिपू जागृत झाले की माणसाला अभिलाषा निर्माण होते, आणि अशा प्रकारे माणसाच्या देहात चंचलता निर्माण झाली की माणसाची सृजनशीलता नष्ट होते. ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. माझा प्रश्न असा की आकडी कोयती लावली आणि शेतकरी शेतात गेला की अविघ्न असतात, विघ्न असतात ते त्याच्याकडे येत नाही. त्याचा राजा सर्जा बैल असो, नांगर असो, त्याची इष्टेक असो, त्याचं शेत असो, जर शेतामध्ये त्याची आकडी कोयती जर असेल कमरेला बांधलेली, तर त्याला कुठल्याही गोष्टीचं कुठलं संकट येत नाही. हे जे वरदान आहे ते कोणी दिले एवढं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता गौरव गाथा, भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळेल. तुम्ही नक्की त्याचं उत्तर द्या. त्याच्या आधी मंडळावरती 2 शब्द आपण बोलूयात. कुणी करो निती कोट आकडी कोयतीला बांधून, आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर, आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. माझ्या आईचं स्तवन, या ग्रामदेवतेचं स्तवन, माझ्या गवळणाचं स्तवन मी या ठिकाणी गायलेलं आहे. गणात भुवांच्या भाग दिलेला आहे, माझा गण गायलेला आहे.
गवळणे गोवांचा भाग गोवांच्या चालीत दिलाय, माझे गोवन गायले आणि माझं प्रश्नाचं उत्तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे.